हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या दीपा शॉर्ट्स किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीचे मऊ आणि स्वादिष्ट उकडीचे मोदक। चला तर मग सुरुवात करूया आपल्या मोदकांच्या तयारीला। आता सर्वात आधी आपण मोदकासाठी छानसं सारण तयार करून घेऊया। एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलं। तूप गरम झाल्यावर त्यामध्ये एका नारळाचा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला किस घातला। नारळाचा खीस छान भाजून झाल्यावर आता त्यामध्ये गूळ घातला। गूळ घातल्यानंतर तो वितळून नारळाबरोबर छान मिक्स होईपर्यंत सारण भाजून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा खसखस आणि 2 चमचे पांढरे तीळ घातले। त्यानंतर 1 चमचा वेलची पूड घालून सगळं सारण छान मिक्स करून घेतलं। हे सारण थोडं भाजून घेतल्यामुळे नारळ, गूळ आणि मसाल्यांचा स्वाद एकदम छान एकजीव होतो। शेवटी यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घातले आणि पुन्हा सगळं छान मिक्स करून घेतलं। आपल्या उकडीच्या मोदकासाठी सारण अगदी तयार आहे। आता आपण मोदकासाठी उकड तयार करून घेऊया। एका कढईमध्ये मी जेवढं पाणी घेतलं आहे तेवढ्याच मापाने तांदळाचं पीठ घेतलं आहे। पाणी थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे दूध, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा तूप घातला। आता या मिश्रणाला एक छान उकळी येऊ द्या। उकळी आल्यानंतर आपण जेवढं पाणी घातलं होतं त्याच मापाने तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आहे। आता गॅस मंद करून हे पीठ पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। पिठामध्ये कुठेही गुठळ्या राहता कामा नये। आता ही उकड गरम असतानाच चांगली मळून घेणं खूप महत्त्वाचं आहे। हाताला थोडंसं तूप किंवा पाणी लावून उकड मऊ आणि एकजीव होईपर्यंत छान मळून घ्यायची। ही प्रोसेस अजिबात घाई न करता व्यवस्थित करायची, कारण उकड जितकी छान मळली जाईल तितक्या आपल्या मोदकाच्या गोळ्या मऊ आणि सॉफ्ट तयार होतील। आणि उकड व्यवस्थित मळलेली असेल तर मोदकाच्या पारीला छान घड्या पडतात, पारी फुटत नाही आणि मोदक व्यवस्थित बंद करता येतो। त्यामुळेच मोदक बनवताना ही उकड मळण्याची प्रोसेस खूपच महत्त्वाची आहे। आता आपली मऊ, सॉफ्ट आणि एकदम परफेक्ट उकड तयार आहे। चला तर मग याचे गोळे करून मोदकाची पारी तयार करूया। आता आपली उकड तयार आहे, त्याचे आपण छोटे छोटे समान आकाराचे गोळे करून घेऊया। आता एक गोळा घेऊन त्याला हाताने छान गोल करून घ्यायचा आहे। गोळा तयार झाल्यानंतर हाताला आणि गोळ्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं। आता या गोळ्याला हलका हाताने शंकूसारखा आकार देऊन घ्यायचा आहे। शंकूचा आकार दिल्यानंतर बोटांच्या मदतीने हळूहळू याची पारी तयार करून घ्यायची। पारी करताना कडेचा भाग बारीक आणि मधला भाग थोडासा जाड ठेवायचा आहे। आता आपली मोदकाची पारी छान तयार झाली आहे। आता पारीच्या कडेपासून बोटांच्या मदतीने एक एक घडी पाडत जायची। अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी छान घड्या पाडून घ्यायच्या। पारीमध्ये सारण भरून घ्यायचं। यानंतर वरचा भाग एकत्र करून मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा आणि हलक्या हाताने मोदकाला छान आकार द्यायचा। बघा, आपला सुंदर उकडीचा मोदक तयार झाला आहे। याच पद्धतीने सगळ्या मोदकांच्या पारी तयार करून त्यामध्ये सारण भरून मोदक बनवून घेऊया। तुम्हाला दाखवण्यासाठी मी अनेक मोदक तयार करून ह्यात दाखवलं आहे। त्या पद्धतीने तुम्ही इन्स्ट्रक्शन पाहू शकता। मोदक हा तयार झाल्यानंतर पाण्यात बुडवून साईडला ठेवायचा आहे, त्यामुळे तो चिटकत नाही। आता आपले मोदक तयार झाले आहेत। हे मोदक आपण छान वाफवून घेऊया। मोदक छान वाफवून झाल्यानंतर बघा किती सुंदर आणि मऊ मोदक तयार झाले आहेत। मोदकावर थोडंसं साजूक तूप घातलं की त्याची चव अजूनच छान लागते। गरमागरम मोदक आणि त्यावर साजूक तूप, बस आता खाण्यासाठी एकदम तयार आहेत। जर तुम्हाला माझी उकडीच्या मोदकाची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान घरगुती रेसिपी पाहण्यासाठी दीपा शॉर्ट्स किचनसोबत जोडलेले राहा। गणपती बाप्पा मोरया।